नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. मंडल न्यूज चॅनलच्या कॉफी विथ माधव या कार्यक्रमामध्ये मी आज तुमच्याशी गप्पा मारायला आलेली आहे. अमरावती हे माझं माहेर आहे, त्याच्यामुळे असं माहेर सुरेखबाई हे माहेर नेहमीच प्रत्येक स्त्रीला खूप प्रिय असतं. पण नुसतंच माहेर प्रिय नाही, मला आज खूप अभिमान वाटावा अशी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. मला अपेक्षा नव्हती की अमरावती सारख्या शहरामध्ये, अमरावती शहरामध्ये तसं छोटंसं शहर आहे, टुमदार शहर आहे, पण इतकं प्लश आणि इतकं सुंदर एखाद्या वृत्तपत्राचं कार्यालय असेल आणि इतका सुंदर पॉडकास्टचा स्टुडिओ असेल. त्याच्यामुळे मला खूप असा अभिमान पण वाटला की अरे, आपल्या अमरावतीमध्ये ही अशी वर्ल्ड क्लास सोय आहे आणि इतकी वर्ल्ड क्लास सुविधा असलेला स्टुडिओ आहे. आणि माझे मोठे पत्रकार बंधू, मित्र सगळंच ते काही आहेत एकाच याच्यामध्ये, माधव दादा पांडे मध्ये म्हणाले की "वसू, आपण गप्पा मारूयात." म्हटलं बिलकुल, आपण कॉफी घेता घेता कॉफी येस विथ येस प्रेक्षकांनो, मी साधारणतः हा कार्यक्रमाची सुरुवात मी करतो आणि खूप सारा लांबलचक परिचय देतो, माझ्याकडे बायोडाटा असतो आणि मग मी सांगत राहतो. पण आज सुरुवात वसुंधराने केली, याचं कारण असं आहे की ती महाराष्ट्राची सर्वात आघाडीची निवेदिका आहे आणि तिच्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे. हे सगळे अनुभव मला शेअर करून घ्यायचं आहे. माझी थोडी थोडी मदत एंट्री असेल. मला वसूला स्टार्ट करायचं आहे की असं तू या कॅमेरासमोर आली, पण पहिला कॅमेरा कधी होता तुझ्यासमोर? पहिला कॅमेरा माझ्यासमोर म्हणजे मला इतकं छान वाटतंय, बरेच दिवसांनी मी कॅमेरासमोर आले. मी 2007 ला, म्हणजे एक्झॅक्टली 20 वर्षांपूर्वी, 2006 सुरू आहे, IBN लोकमत मराठी न्यूज चॅनलला, जेव्हा तिथे निखिल वागळे संपादक होते आणि राजदीप सरदेसाई एडिटर इन चीफ होते नेटवर्क 18 ग्रुपचे, तिथे मी पहिल्यांदा कॅमेरासमोर आले होते. आणि अशी सुरुवात कसा असेल. अनुभव होता? अरे खूप मजा. तेव्हा टीव्ही चॅनलचा असा सुवर्ण युगाचा काळ होता, कारण बरोबर. इंटरनेटचा एवढा प्रसार झाला नव्हता आणि कुठल्याच चॅनल लाईव्ह किंवा असं राहायचं नाही. करेक्ट. त्याच्यामुळे टीव्हीवर येणं ही इतकी ग्लॅमरस गोष्ट होती. आणि एक छोटासा बाईट जर एखाद्याचा झाला तर तो 1000 मेसेज करायचा की किंवा फोन करायचा, "माझा आज बाईट आहे बरं या चॅनलवर, की तुम्ही प्रतिक्रिया आली आहे बघा." तर तेव्हा मी चॅनलवर दिसायची. नक्की म्हणजे माझ्या वडिलांना अभिमान वाटायचा, मला खूप छान वाटायचं आणि मला इच्छा होतीच की आपण अँकर व्हावं टीव्हीत गेलं. अमरावतीची लेक जेव्हा मुंबईत गेली, काय फरक वाटला तिथल्या लोकांना? तुला काय जाणवलंय? नाही, फरक म्हणजे चटपटीतपणा जास्त आहे. बाकी मी असं म्हणेन की विदर्भामध्ये खूप चांगला सबस्टन्स आहे. आणि सबस्टन्स आणि चटपटीतपणा, सबस्टन्स जर तुमच्यामध्ये असेल तर थोडा स्मार्टनेस आणि चटपटीतपणा मिळवायला वेळ लागत नाही. पण मुळात सबस्टन्स असणं खूप महत्वाचं आहे आणि तो कंटेंट आणि सबस्टन्स विदर्भातल्या लोकांमध्ये खूप आहे. विदर्भातले खूप मुलं मुली तिथे अतिशय चांगलं काम करतात, वेदर इट इज IT सेक्टर किंवा मग ते पत्रकारिता, टीव्ही जर्नलिझम असो. तुझा प्रवास पत्रकारितेत झाला कसा नेमका? म्हणजे तुला काय वाटलं की पत्रकार व्हावं? नाही, पत्रकार व्हावं वगैरे हे कधीच ध्येय नव्हतं, स्वप्न नव्हतं, तो अपघात होता. पण लिटरली. तुझा मूड होता तसा. नाही, मूड खरं पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट ना तू? हां, MA पॉलिटिकल सायन्समध्ये केलं, MPhil पॉलिटिकल सायन्समध्ये केलं आणि म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगते, थ्रूआउट मेरिट होते. 12वीलाही बोर्डामध्ये होते. पण मला व्हायचं होतं IAS ऑफिसर. मी एकदा पूर्वी कुठल्यातरी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की 8वी पासूनचं माझं स्वप्न होतं IAS व्हायचंय. पण ते काही कारणांनी, त्या कारणांची नको चर्चा करूयात, पण ते नाही होऊ शकलं. इकडे MPSC झाली होती सिलेक्ट, पण ती परीक्षाच रद्द झाली. म्हणजे प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. बरं झालं. हो, आता म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राच्या कॅमेराला एक सुंदर चेहरा राहायला मिळाला नसता नाही, आणि म्हणजे कुठल्या तरी ऑफिस मध्ये राहिली असती. हो, म्हणजे आता हे म्हणायला हरकत नाही की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बरोबर. पण मग ते सगळं MPSC UPSCचा तुम्ही जेव्हा अभ्यास करता ना, तेव्हा तुम्ही खूप गोष्टी वाचत असता, तुमचं आकलन वाढतं, बरोबर. मेंदूची क्षमता पण वाढते. प्लस कॉलेजमध्ये असताना खूप वेगवेगळ्या वादविवाद वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे वक्तृत्व चांगलं होतं, अकॅडमिक बॅकग्राऊंड चांगलं होतं. त्याच्यामुळे IBNला तसं मला पटकन जॉब मिळाला. मी अप्लाय केल्यावर 2-3 इंटरव्ह्यू झाले आणि असं ते टेलर मेड जॉब असल्यासारखा तो माझ्यासाठी झाला होता की वक्तृत्वही आहे, अकॅडमिक्स पण चांगलं आहे आणि दुसरं म्हणजे MPSC UPSCचा अभ्यास केल्यामुळे तुम्ही जे जनरलिस्ट असावं लागतं, तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती असावी लागते, ती पण होती आणि त्याचा खूप उपयोग झाला मला. पण तू लगेच कॅमेरा सोडून दिला? हो, सोडून दिला. आणि पुन्हा कचेरीत येऊन बसली वर्तमानपत्राच्या? मला कसं आहे माहितीये का, मला आता उशिरा लक्षात येत आहे,
मला लगेच कंटाळा येतो गोष्टींचा. हा हा. आणि मी दर 3-3 म्हणजे वर्षांनी मला या पॉडकास्ट करताना ही भीती आहेच. आणि तासभर चालेल की नाही आपलं? नाही, नाही. 3 वर्षांनी कंटाळा येतो. दर 3 वर्षांनी मी क्षेत्र बदलवते हा. असं माझं 3-4 वर्ष IBN सोडलं. मग IBN मी वेगळ्या करण्यासाठी सोडलं हा. होतं. मग पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये सकाळला काम केलं. मग हिस्ट्री चॅनलसाठी काम नाही, केलं. सकाळचा अनुभव बरं ऐकायचा आहे, की आपण प्रिंटला जेव्हा काम करतो तेव्हा आणि इलेक्ट्रॉनिक्सला खूप फरक आहे. तू दोन्ही नवीन क्षेत्रात आली, पण पहिले इलेक्ट्रॉनिक्सला गेली, मग प्रिंटला आली. हो, म्हणजे माझा उलटा प्रवास झाला. लोक प्रिंटमधून प्रिंटला येतात पहिले. तिथे जातात आणि मला खरं म्हणजे सकाळला यायचंही नव्हतं. हा. ते मी आले आणि मला इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा पटकन माझं सिलेक्शन झालं आणि मला त्यांनी प्रश्न विचारला, आपल्या सकाळचे HR मॅनेजर होते. म्हणे का हो, तुम्हाला म्हणे एक प्रश्न विचारू. म्हटलं विचारा ना सर. म्हणे समजा म्हणे इथे पुण्यामध्ये म्हणे आमचं मेन स्टुडिओ झाला किंवा दुसरं एखादं न्यूज चॅनल उघडलं तर तुम्ही काय कराल? म्हटलं तुमच्या नोकरीचा राजीनामा द्या. कारण म्हटलं मला आवड कोर्स आणि त्यांना तो प्रामाणिकपणा इतका आवडला आणि मी काही ठरवलं जे आहे ते सांगितलं. म्हटलं मी येते आहे, मी काम प्रामाणिकपणे करेन, पण मला प्रिफरन्स म्हणाल तर माझं टीव्ही, कॅमेरा मला ते जास्त आवडतं. पण तू मग कचेरीतून उठली आणि कॉलेजमध्ये पोहोचली. हो, ते कशी गंमत झाली? म्हणजे पुन्हा मास्तर की कशी काय आली? नाही, ते आधी होतं जर्म. म्हणजे अमरावतीमध्ये असताना VMV आहे आपलं विदर्भ महाविद्यालय आणि महिला महाविद्यालयामध्ये मी कॉन्ट्रीब्युटरी काम करायची CHB वर. आणि तेव्हा मी पॉलिटिकल सायन्स BA ला शिकवायचे. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिकवायचे, भारतीय पाश्चिमात्य राजकीय विचारवंत शिकवायचे आणि त्याच्यामुळे ते शिकवण्याचं कुठेतरी होतं. मग IBN ला गेले आणि मग नंतर काय झालं की परत एक ऑपॉर्च्युनिटी आली, मी अप्लाय केला आणि मुख्य होतं कसं माहितीये का माधव दादा, की त्यांना इंडस्ट्रीतले लोक कमी मिळतात खूप. आणि जे काहीतरी नेटसेट झालेले आहे, म्हणजे मी हे नाही करत, पण इंडस्ट्रीमधून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल वर्क, आणि कसं की इंडस्ट्रीतल्या लोकांना शिकवता येईलच असं नाही. तर ते दोन्हीचं कॉम्बिनेशन त्यांना सापडलं की शिकवू पण ही उत्तम शकते आणि इंडस्ट्रीतून आली आहे, तर मला पटकन मी तिकडे आणि मला शिकवणं आवडतं मला. आज बघूया वसुंधरा काय शिकवते आपल्या सगळ्यांना. नाही, शिकवणं आवडतं पण अनाहूत सल्ले देणं नाही आवडत. आणि मग वसुंधरा तू कॉलेजला पोहोचली. मग खरं म्हणजे तुझा हा इथपर्यंत टप्पा ठीक आहे, म्हणजे जो सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला ते माहित करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खूप उत्सुकता आहे. वसुंधरा जी मोठमोठ्या स्टेजवर दिसायला लागली. जेव्हा वसुंधरा एकटी कॅमेऱ्यासमोर होती तेव्हा ठीक होतं, म्हणजे ते एक निवेदक असतात तसं. पण मग तू एकदम मोठ्या स्टेजवर दिसली आणि मग माधुरीची मुलाखत तू घ्यायला लागली. काय झालं, म्हणजे कसं काय त्या स्टेजपर्यंत जावं वाटलं तुला? नाही, स्टेज इंटरव्ह्यू ही खूप सुंदर गोष्ट आहे. सुरुवात कुठून झाली? म्हणजे तशी सुरुवात जर इंटरव्ह्यूची नाही, कार्यक्रमाची जर सुरुवात म्हणायची असेल ना, तर 2015 ला पहिला मोदींचा कार्यक्रम, म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा महाराष्ट्रात आले होते. 14 नंतर लगेचच्या वर्षी बारामतीला. आणि शरद पवारांचे जे मोठे बंधू आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक त्यांनी ऑडिटोरियम बांधलं होतं त्याच्या उद्घाटनाला. आणि त्याच्यामध्ये त्यांना हिंदीमध्ये बोलणारी अँकर हवी होती. आणि मग त्यांनी मला विचारलं, मी गेले तिथे. जे काही काम आपल्याला आतापर्यंत केलेलं आहे ते सगळं वर्ड ऑफ माउथनी झालेलं आहे, की लोकांनी एक रिकमेंड केलं, काम आवडलं, सांगत गेले आणि मिळालं. तर तो पहिला मोदींचा कार्यक्रम मी केला. म्हणजे कदाचित महाराष्ट्रात मोदींचे सगळ्यात जास्त कार्यक्रम केलेली मी असेल. तुझ्या रेकॉर्ड लिहिलाय. हो, नरेंद्र मोदी, त्याच्यानंतर राष्ट्रपती म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपती, विरोधी पक्षनेते राहुल गांधी. मोदी साहेबांच्या स्टेजवर इतका प्रोटोकॉल पाळला जातो, भयंकर. ते थोडं सांग ना, म्हणजे तुला एक शब्दही त्यांना जास्त नको असतो. एक शब्द, अरे जिथे म्हणजे मिनिट टू मिनिट मध्ये अजिबात बदल होत नाही. करेक्ट, ठरलेलं असतं जनरली. पण यांचं जरा वेगळं आहे असे आम्ही ऐकतो, की ते शब्द सुद्धा मोजून मापून असे वापरायला सांगतात. वक्ते खूप कमी असतात. म्हणजे मोदींचं मेन मुख्य भाषण असतं आणि मोदींनंतर त्याच्या आधी बोलले तर फक्त मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री, ते असे 2-3 मिनिटं 2-3 मिनिटं आणि सगळा ठरलेला कार्यक्रम होतो वेळेवर. त्याच्यात कुठलीही की हा सत्कार घेऊन टाका, नाव घ्या, अशी ऍडिशन हे होत नाही. पण मला एक जे जाणवलं ती आठवण मी नक्की शेअर करते. मोदी हे खूप चांगले लिसनर आहेत. आणि ते कसे लिसनर आहे मी सांगते. मोदींचं जेव्हा मी कॉम्पेअरिंग नंतर परत पुणे मेट्रोचं 2022 ला इनॉग्रेशन होतं MITच्या ग्राउंडवरून, त्याला मी कॉम्पेअरिंग करत होते आणि कॉम्पेअरिंग करताना मी एक कोटेशन दिलं. तर ते असं होतं, कोट असा होता तो, की ते वाक्य असं होतं
की विकास तो नाही की जिथे गरीब लोक कार विकत घेतात, हिंदीमध्ये बोलले. विकास तो आहे की जिथे श्रीमंत लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. तुम्ही ती इतकी वर्ल्ड क्लास केली पाहिजे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असो की गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असो, की श्रीमंत लोकांनी त्याचा वापर करावा आणि त्याला आपण विकास म्हणू. आणि ते त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला. तेव्हा मला लक्षात आलं ते अजिबात मोबाईल एकदाही बघत नाही. मोदींच्या जेवढ्या सभांचं मी कॉम्पेअरिंग केलेलं आहे त्या कार्यक्रमात तिथे बसल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत काहीतरी मोबाईल पाहतात आहे, व्हॉट्सअप पाहतात आहे, हे मी बघितलं नाही. मोबाईल त्यांच्या हातातच नसतो. मला वाटतं तो सुरक्षा रक्षकांकडे असावा किंवा माहिती नाही, आय डोंट नो. पण ते खूप चांगले लिस्नर आहे एवढं मात्र नक्की. आणि त्याचा एक आणखी किस्सा मला अगदी सांगावासा वाटतो की मी त्या दिवशी खूप कमी बोलावं लागलं. निवेदकावर एवढं प्रेशर टाकतात, कम बोल ना, हा कम बोल ना, जादा मध्ये बोल ना, बहुत प्रिसाईज राह ना. कारण निवेदकांनी आमच्या जमातीतले अशी हे केलेली आहे की खूप पाल्हाळ अलंकारिक करतात लोक करतात. आणि तर मी म्हटलं नाही नाही, आप बिलकुल चिंता मत कीजिए, मैं बहुत कम बोलूंगी. मग ती कधी स्क्रिप्ट चेक होते, कधी नाही होत. पण त्या दिवशी मी सुरुवात सगळी अशी हिंदी, सावित्रीबाई फुलेंचं पुणे, लोकमान्य टिळकांचं पुणे वगैरे असं तसं पुण्यात, हा अशी सुरुवात. या पुण्यात मी स्वागत करते. तर त्यात एक नाव मी ठरवून घेतलं ज्यांचं नाव कधीही कुठेही कोणीही घेत नाही, माधव दादा. आणि असा काटा आला होता आणि डोळ्यात पाणी तरळलं होतं ते नाव घेताना. ठरवून घेतलं होतं आणि मला आयुक्त म्हणाले होते की ये नाम लेने की कोई जरूरत नाही है. तर मी म्हटलं नाही लुंगी. पण तिथे नाही लुंगी म्हटलं, मी ठरवलं होतं की वेळेवर तर घेऊच आपण. आणि ते नाव होतं रधो कर्व्यांचं. मी म्हटलं 1930च्या दशकामध्ये ज्यांनी रघुनाथ धोंडो कर्वे ज्यांनी संतती नियमनाची गरज ओळखली आणि लोकसंख्या वाढ ही विकासाची फळं खाऊन टाकते हे ज्यांना लक्षात आलं, आणि स्त्री याचा म्हणजे स्त्रियांच्या स्वास्थ्याचा त्यांनी विचार केला की मुलांवर मुलं होत राहायची. सो कॉन्ट्रासेप्टिव्हचा प्रचार त्या काळामध्ये करणं आज सुद्धा एक प्रकारचा टॅबू आहे. म्हणजे मी आता तुमच्या समोर कॉन्ट्रासेप्टिव्ह हा शब्द बोलताना मला थोडंसं एक बॅरियर आले. तर 30च्या दशकामध्ये त्या आणि शकुंतलाबाई परांजपे हे दोघं घरोघरी जाऊन हा प्रचार करायचे. कठीण. त्यांचं नाव मी घेतलं की हे रधोंचं पण पुणे आहे आणि या पुण्यात मी माननीय पंतप्रधानांचं स्वागत करते. आणि मला असं वाटलं आपण असं आपल्याला एक्नॉलेजमेंट लागते, आपण माणूस आहोत. बरोबर. माधव दादा तुम्हाला सांगते त्या दिवशी मला वाटलं कोणाला तरी कळलं असेल का हो की मी हे नाव घेतलं रधोंचं. आणि यू वोंट बिलीव्ह की एक म्हणतं ना की कधी कधी ब्रह्मांड तुम्हाला मेसेज पाठवतं. मी घरी येता येता मला एक फ्रेंड रिक्वेस्ट होती. मी टाईमलाईन जनरली फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करताना फेसबुकवर चेक करते. मी बघितलं तर त्या माणसाने लिहिलं होतं की आज निवेदिकेनी पंतप्रधानांच्या सभेच्या निवेदनामध्ये रधोंचं नाव घेतलं आणि डोळ्यामध्ये पाणी आलं. क्या बात आहे. मला असं वाटलं की झालं, एका माणसाला समजलं की कोणाचं नाव घेतलंय, मला मिळालं माझी पावते. सो असे इतके छान वेगवेगळे शिकवणारे अनुभव आहेत याच्यातले की आपण काय म्हणजे प्रत्येक दिवस शिकवणं. आज इथे आली, इथे सुद्धा मला असं वाटतं की मी चांगली विद्यार्थिनी आहे. पण तू राजकारणातले म्हणजे नरेंद्र मोदींचं संचालन केलेलं आहे, त्यानंतर तुला असं भावलं, राजकीय व्यासपीठावर पण खूप भावलं असं कोणतं सांगता येईल प्रसंग? म्हणजे आता दादांचं सांग ना. तो दादांच्या सोबत एकदा शेअर केलाय खूप मोठं. निवेदिका पुण्याच्या आहेत का हो? तो किस्सा सांग, तो आम्हाला ऐकायचा आहे. तो किस्सा असा झाला की लोकमान्य टिळक पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्त दरवर्षी दिला जातो टिळक परिवारातर्फे. यावर्षी तो 2025चा नितीन गडकरींना देण्यात आला. मग टिळक परिवारचं खूप प्रेम आहे माझ्यावर. लोकमान्य टिळकांशी माझं काहीतरी नातंच आहे असं मला वाटतं. त्यांनी मला बोलवलं अँकरिंगला. अमरावतीशी नातं होतं त्यांचं. हो, दादासाहेब खापर्डे. अगदी अगदी. आणि अकोल्याला पण ते सभेला आले होते तेव्हा गजानन महाराज त्या सभेला आल्याचा त्या याच्यामध्ये पोथीमध्ये पण उल्लेख आहे. तर विषय असा की त्या याच्यामध्ये रोहित टिळक बसले होते स्टेजवर, चंद्रकांत दादा होते ना, अजित दादा होते. तर चंद्रकांत दादा माझ्या मागे बसले तर ते थोडं स्किप झालं माझ्याकडं. असं प्रेशर इतकं असतं अशा मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि नितीन गडकरी, मी कॉम्पेअरिंगला. तर मी बोलता बोलता असं म्हटलं की फार कमी लोकांना ही गोष्ट माहिती असेल की लोकमान्य टिळकांना त्यांच्या घरचे आणि अगदी जवळचे लोक दादा म्हणायचे. आणि ही तुलना नाही, पण आज योगायोगाने 2 दादा स्टेजवर आहे. एक रोहित दादा, त्यांनाही दादा म्हणतात, दुसरे अजित दादा. आणि मी अनावधानाने चंद्रकांत दादांचं नाव राहिलं. हे सगळे ओरडायला लागले, हे आपले नितीनजी, देवेंद्रजी,
की चंद्रकांत दादा राहिले. तर मी म्हटलं अरे सॉरी सॉरी चंद्रकांत दादा पण आहेत. आणि झाला तो संपला विषय. पण तो विषय संपवला तर ते दादा अजित दादा कसले, त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि गोळी चालवली पॉलिटिकल. आणि त्यांचं टायमिंग एवढं, म्हणजे त्यांचा मिश्किलपणा आणि त्यांचं पॉलिटिकल टायमिंग पण मला त्यांचं, की ते आले आणि म्हणाले की काय हो काय ते पुणेकरांनी स्वीकारलेलं दिसत नाही चंद्रकांत दादांना. आणि मग सगळे लोक बघायला लागले. नाही त्या निवेदिका पुण्याच्या आहेत का हो? नाही त्या 2 दादा म्हणाल्या. आणि मग म्हणाले की देवेंद्रजी यात लक्ष घाला, ही साली काय भानगड आहे. आणि मग देवेंद्रजी ओरडले. ते जेव्हा हे म्हणाले दादा की निवेदिका पुण्याच्या आहेत का, तर नितीनजी तिथून ओरडले, नाही नाही ते आमच्या विदर्भाच्या आहेत. त्या नितीनजींना माहिती आहे, त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन केलं. बरोबर. मग देवेंद्रजी म्हणाले, अहो दादांना पालकमंत्री व्हायचंय, तुम्ही पालकमंत्री पद देत नाही, त्यांना होऊ देत नाही. मग त्याच्यावर अजित दादा म्हणाले, म्हणजे हे स्टेजवर सगळं सुरू हा जुगलबंदी पॉलिटिकल. म्हणे नाही मी तुमच्यासोबत आलो, तुम्ही पहिलेच क्लिअर केलं होतं की मला पालकमंत्री पद पाहिजे, पण तुम्ही लक्ष घाला याच्यात. मग मला वाटलं आता इथे विषय संपेल. मग एकनाथजी शिंदे आले. मग ते म्हणाले की मला वाटत नाही की दादा परत कोल्हापूरला जातील. मग मला वाटलं आता इथे तरी विषय संपेल, थांबेल. मग देवेंद्रजी आले, फटकेबाजी सुरूच दादावरून. आणि मला असं झालं की एका निवेदिकेवरून एवढा कार्यक्रम व्हावा, म्हणजे पुरस्कार राहिला बाजूला आणि हेच. मग आणि ते सगळं हसी मजा, म्हणजे तो कार्यक्रमच सगळा वेगळ्या दिशेला. मग देवेंद्रजी म्हणाले की ज्यांच्या नावात दादा असलं तरी ते जे कधी दादागिरी करत नाहीत ते आमचे चंद्रकांत दादा. आणि मग परत अजितदादा तिथून ओरडले, म्हणजे मी दादागिरी करतो असं तुमचं म्हणणं आहे का? परत देवेंद्रजी म्हणाले, नाही नाही तसं माझं म्हणणं नाही हो, पण काही काही लोकांचं व्यक्तिमत्वच असं असतं. आणि मग नंतर मला वाटतं महाराष्ट्र टाइम्सने बातमी केली, निवेदिका पुण्याच्या आहेत का हो? आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला, तेवढी जी क्लिप आहे ना निवेदिका पुण्याच्या आहेत का हो, ती अशी काहीतरी 40 सेकंदाची 50 सेकंदाची. आणि मला ती इतक्या लोकांनी पाठवली, इतक्या, की त्याच्यानंतर म्हणजे इव्हन दादा जेव्हा गेले तेव्हा मी याच टायटलनी लेख लिहिला होता, श्रद्धांजली पर निवेदिका. ती माझी एक ओळख, दादांनी मला फेमस करून टाकलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या एका याने, की निवेदिका पुण्याच्या आहेत का. तू देवेंद्रजींच्या कार्यक्रमात संचालन केलंय. आता मी नेत्यांकडे जातोय. तू दादांचं एवढं छान वैशिष्ट्य सांगितलं, तू मोदी साहेबांचं वैशिष्ट्य सांगितलं. मला ऐकायचं की देवेंद्रजींचा अनुभव तुझा कसा राहिला आहे? देवेंद्रजींच्या खूप कार्यक्रमांचं मी अँकरिंग केलं, खूपच. कारण मोदी जिथे असतात तिथे देवेंद्रजी बाय डिफॉल्ट असतात. देवेंद्र तिथे नरेंद्र, देवेंद्र आपल्याकडचं कॉम्बिनेशन आहे. आणि पंतप्रधान आल्यावर मुख्यमंत्र्याला राहावंच लागतं, प्रोटोकॉलही आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींचं मी एक ऑब्झर्व केलं की ते चांगले वक्ते आहेत. आणि ते नुसते वक्ते नाही आहेत, ते अभ्यास खूप करतात. म्हणजे मी आता मागेच उभी असते ना, तर त्यामुळे पोडियमवर नोट्स किती असतात ते मी बघते. तर देवेंद्रजी फार फार कमी वेळा, आणि म्हणजे मी खूप जबाबदारीने बोलते, मुद्द्यांकडे पाहतात. अनेकदा तर ते मुद्दे न काढताच येतात. आणि मला एकदा त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, मला योग नाही आला कारण कार्यक्रम संपल्यावर त्यांना नेक्स्ट कार्यक्रम असल्यामुळे जायची घाई असते, की आकडेवारी सुद्धा ते डोक्यामध्ये ठेवतात. आणि याचा अनुभव मला एका ठिकाणी तो उल्लेख मी करेनच. 2 आत्ता, एक रिसेंट ऍडव्हान्टेज विदर्भ याला मी आले होते आता 6 फेब्रुवारीला नागपूरला. तर तिथे त्यांनी जी सगळी आकडेवारी दिली की आपण वैनगंगा पैनगंगा हा प्रकल्प जोडतोय, नद्या जोड प्रकल्प, नंतर विदर्भामध्ये काय म्हणतात त्याला, किती आपण इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्व्हेस्टमेंट घेतोय किंवा ही, तर ती आकडेवारी त्यांना कशी लक्षात राहते हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि त्याच्या आधी एकदा, म्हणजे बरेच केलाय, पण आता जे आठवत आहे ते अमित शहांच्या सभेमध्ये कोपरगावला, तो देशातला पहिला सहकारी कारखाना सीएनजीचा प्रकल्पाचे उद्घाटन होतं अमित शहांच्या हस्ते. त्यावेळेला सुद्धा जे अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी केलं ते खरंच वाखाणण्यासारखं होतं. तपशील, आकडेवारी, स्टॅटिस्टिक्स आणि सबस्टन्स असतं, वेग बोलत नाही कुठेही. तर मला ते फार त्यांचं. आणि दुसरं मला त्यांचं वैशिष्ट्य की
अत्यंत डोक्यावर म्हणजे बर्फाची लादी ठेवलेला माणूस. शांत डोक्यावर बर्फाची लादी, की तुम्ही बघा की त्यांच्यावर विरोधकांनी कोणकोणत्या पातळीवर टीका नाही केली. बरोबर त्यांच्या शरीरयष्टीवरून टीका झाली, त्यांच्या पत्नीवर टीका झाली इतकी. पण देवेंद्रजींचं स्लिप ऑफ टंग झालेलं माझ्या ऐकण्यात नाही, बघण्यात नाही, मी चुकत नसेन तर. बरोबर विरोधकांवर टीका असेल किंवा ते मी असं बघितलं की त्यांच्या मनात कितीही खळबळ असेल तरी ती त्यांच्या दिसत नाही. चेहऱ्यावर दिसत नाही. दिसत नाही. व्हेरी काम, व्हेरी कंपोज, आणि दॅट इज क्रेडिटेबल. ते राजशिष्टाचार निवेदन हा तुझा मुख्य विषय आहे खरं म्हणजे, हो जो अलीकडे नाही आहे कोणाकडे. आणि लोकांना ते प्रोटोकॉल्स कसे असतात त्याचे भयच जास्त आहे. मनामध्ये त्या स्टेजवर जायचं भय खूप आहे. बरोबर. आणि थोडंही चुकलं तरी त्यामध्ये खूप मोठी कारवाईची, खूप मोठ्या अप्रतिष्ठेची भीतीही आहे. हा काय प्रकार आहे निवेदनातला? हा एक वेगळा प्रकार आहे. आणि त्याबद्दल तुझं वैशिष्ट्य काय असेल आणि तू त्यामुळे का ओळखल्या गेली? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का माधव दादा, की जनरली एक मला त्याचं कारण रिसर्च करायला पाहिजे, पण सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयांवर अभ्यास करणाऱ्या किंवा त्याच्यामध्ये रस असणाऱ्या स्त्रियांची संख्या ही खूपच कमी कमी आहे. आहे. आणि तुम्ही बघाल म्हणजे पॉलिटिकल सायन्स कडे जरा खूप दुर्लक्ष आहे. दुर्लक्ष जरा नाही, थोडस किंवा जरा या शब्दाची मला आठवण द्याल, तो माधुरीचा किस्सा सांगेन सांग बिलकुल. त्याच्यावर. आता राजकारण झालं की तेच तिकडे जाऊ. जायचं आहे. तर ते काय झालं की मला पॉलिटिकल सायन्स मी UPSC साठी घेतलं होतं. करेक्ट. एक माझा ऑप्शन असावा म्हणून, दुसरा माझा ऑप्शन असणार होता मराठी लिटरेचर. तेव्हा 2 ऑप्शन असायचे. तर त्याच्यामुळे MA MPhil पॉलिटिकल सायन्स मध्ये केलं. MPhil ला माझा विषय केंद्र राज्य संबंधांमध्ये राज्यपालाची भूमिका हा होता, जो ऑलवेज रेलेव्हंट राहणार आहे आणि कॉन्ट्रोवर्शियल राहणार आहे. करेक्ट करेक्ट. तर सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं त्याच्यामध्ये. जजमेंट आलंय. आणि दुसरं असं की MPSC UPSCचा अभ्यास केल्यामुळे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे सगळे विषयांचा तर मला असं वाटतं की स्त्रिया मुळात कमी आहे. आणि इथे तुम्ही पॉलिटिकल कार्यक्रमांचं जेव्हा निवेदन करता तेव्हा योजना असतात सरकारच्या, जसं आता मेट्रो सुरू करायची आहे किंवा आता अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पिंक रिक्षांचं वाटप होतं महिलांना. तर त्यातला क्रक्स जो आहे ना, मर्म तुम्हाला कळलं पाहिजे. पिंक रिक्षा का? तर गुलाबी रिक्षा दिल्यामुळे जर तिचा नवरा, दीर, मुलगा कोणी बसला तर पकडला जाईल की हा रिक्षा बाईचा आहे पण हा Correct. चालवतोय, हा बेस आहे. हा बेस आहे. आणि तिने सक्षम व्हावं, तिच्या हातात पैसा खेळावा, हा विषय आहे. पिंक रिक्षा, तिला रिक्षा अरे वा, चालवायला किती बारीक बारीक. निरीक्षण आणि आहे. तिसरं की ती महिला रिक्षा चालवत असल्यामुळे महिला त्याच्यात बसल्या तर त्यांना ती सुरक्षित, म्हणजे जे अर्थात. IT मध्ये जे काही अब्युजेस होतात उशिरा आल्यामुळे, हे 3 त्याच्यामध्ये उद्देश होते. आणि गुलाबी रंग हे देण्याचं कारण साध्या रिक्षा का नाही देत बाबा? तिच्या नावावर रिक्षा घेऊन तो नवरा चालत, सरळ. तिला सक्षम करायचं आहे. तर या ज्या बारीक बारीक गोष्टी आहे ना, या तुम्ही सिग्नल आहे ते. आणि तुम्हाला खूप बोलायची गरज नसते. तुम्ही एखादंच वाक्य इतकं इन्साइटफुल त्याच्यामध्ये बोलू शकता, पण ते एखादं वाक्य इन्साइटफुल बोलण्यासाठी तुम्हाला खूप काही पसरट वाचावं लागतं. खूप खूप संदर्भ जोडावा लागतो. म्हणजे आणि शार्प. पण तुम्हाला खूप उत्खनन करावं लागतं ते सगळं वाचून, आणि मग ते ऍब्सॉर्ब केल्यावर एखादं, याच्यासाठी जी मला असं वाटतं हा माझा पॉलिटिकल सायन्सचा फायदा. आणि मेहनतही खूप आहे. खूप. टू बी ऑनेस्ट सांगायचं तर मी खूप वाचते, त्या सगळ्या योजना समजून घेते, अधिकारी मी डोकं खाते त्यांचं खूप. आणि मग त्यांना लक्षात येतं की नाही बाबा ही खरं सिरियस आहे हिच्या. कारण हे यासाठी मी करते की मला ऑथेंटिक वाटलं पाहिजे तिथे, मी ऑथेंटिक अर्थात. वाटली पाहिजे उभी राहताना. स्टेज एवढं सिरियस आहे, ते स्टेज सिरियस आहे, ते परिणाम खूप मोठे आहेत. हो, थोडं चूक झाली की त्याची गडबड चूक होते. झाली की, आणि दुसरं तुम्हाला उभं राहताना आत्मविश्वास तेव्हाच येईल की तुम्हाला ती तुमचा स्क्रिप्ट नाहीये, संचलन स्क्रिप्ट नाहीये. हे फार नाहीये. कमी लोकांना माहित Script- आहे. अरे वेळेवर जेव्हा तुम्ही खूप वाचता तेव्हा वेळेवर तुम्हाला अनेक गोष्टी तुम्ही जोडून देता. ते काही प्रत्येक वेळेला आता तुम्ही काय म्हणजे बोलणार, आपण काय बोलतोय हे आपलं कुठं स्क्रिप्ट आहे? स्क्रिप्ट आहे आता कुठे, आता समोरचा आम्हाला तुम्हाला सांगायला गंमत वाटेल आम्हाला की आम्ही दोघे जण जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे काही स्क्रिप्ट नाही आहे. आता या क्षणी नाही, शेवटी काय कुठं आम्ही थांबणार आम्हाला माहित नाहीये. जिवंतपणा जर ठेवायचा आहे तुम्हाला स्टेजवरचा, तर तो स्क्रिप्ट नसतं त्यांचं. आणि सगळे नेते जिवंतपणासारखं बोलतात, त्यांचे काही फक्त मुद्दे असतात, स्क्रिप्ट नसतं. दादाचं ते वैशिष्ट्यच होतं. पण मला असं सांग की भाषण ऐकलंय तू, संचलन केलंय, छान झालंय, पण एखादा नेत्याचा फोन आलाय की वसुंधरा तुम्ही खूपच छान बोललाय,
असा एखादा प्रसंग फोन असा पर्सनली Message? कोणाचा नाही, पण कार्यक्रम झाल्यावर अनेकांनी दाद दिली. राहुल हा. गांधींनी दाद दिली. हो, तो सांगा ना राहुल गांधीचा किस्सा. राहुल गांधींचा जो कार्यक्रम झाला होता कडेगावला, कारण तर निवेदकाला पक्ष नसतो. निवेदकाला स्टेज हाच पक्ष त्याचा. स्टेज हाच पक्ष आहे आणि काय म्हणतात त्याला, माईक हा नेता. तर राहुल गांधींच्या सभेचं आणि मला खूप आनंद झाला, की म्हटलं एक टिकमार्क झाली आपल्या प्रोफाईलमध्ये. Yes. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीत करिअर सुरू करताल, तर त्यातले सगळे टिकमार्क व्हावे अशी तुमची नॅचरली इच्छा असते. तर पंतप्रधान झाले होते, राष्ट्रपती झाले, मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, सगळे बरोबर. कॅबिनेट मिनिस्टर झाले, फक्त राहुल गांधी विरोधी पक्ष नेते राहिले होते. हम्म. तर त्यांच्या सभेचं पतंगराव कदमांच्या एका पुतळ्याचं अनावरण होतं हो. आणि लाखभर लोक होते, 1 लाख. हम्म. आणि राहुल गांधी येण्यापूर्वी 1 लाख लोकांना मी 1 तास गुंतवून ठेवलं होतं. त्यासाठी पतंगराव कदम, त्यांचं चरित्र, त्याच्यानंतर सगळा भारतीय अभ्यास. विद्यापीठीचा, हे सगळं मी वाचून काढलं आणि हातात स्क्रिप्ट न घेता मी पतंगरावांच्या सगळ्या कामाबद्दल, म्हणजे भारतीय विद्यापीठातलं अर्थात. त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम, त्यांचं राजकीय क्षेत्रातलं काम, याबद्दल माहिती देत होते. आणि मग राहुल गांधी आल्यावर मी त्यांच्यासाठी, आता हा महत्वाचा मुद्दा आहे हा माधव दादा, हम्म. की तुम्ही एखाद्याचा परिचय कसा करून देता. हा. आता मी हे म्हटलं की भारत के विपक्ष के नेता, लोकसभा के नेता, विपक्ष के, याच्यात काय काय विशेष आहे? सगळ्यांना माहिती आहे. विपक्ष के नेता. तू विपक्ष के नेता हे तू काय सांगणं वेगळं सांगते. लोकसभेतले विरोधी पक्ष नेता, एव्हरीवन नोज दॅट. करेक्ट करेक्ट. काँग्रेस के नेता, ते ते सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे. मग मी वेगळं काय देते, तर मला, आणि ते तुम्हाला वेळेवर डिसिजन्स घ्यावे लागतात. मी नेहमी काय म्हणते, अँकरिंग इज ऑल अबाउट डिसिजन मेकिंग. मेकिंग. अँकरिंग ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. आता माझा बायोडाटा, मी त्यांचा जो परिचय लिहिला होता, तो साधारणपणे एक मिनिटाचा परिचय होता आणि तो परिचय मी 25 सेकंदामध्ये करून दिला. वेळेवर मला निर्णय घ्यावा लागला की हे कापायचं आहे, कारण कार्यक्रमाला थोडा वेळ उशीर झाला झाला. होता, लोक अस्वस्थ होते. तर हे डिसिजन मग मी एक आणि वाक्य, त्यांना राहुल गांधींना ऐकायचं असतं. राहुल गांधी, तेव्हा निवेदक मध्यात नको आहे त्यांना. निवेदकाला हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही खूप दुय्यम आहात, पण तुम्ही महत्वाचे आहात. महत्वाचे. पण तुम्ही दुय्यम आहात याचं भान ठेवायला पाहिजे, की तुमचं एक असं, तुम्ही असं सुंदर दोऱ्याचं काम बस ते दिसायला नाही पाहिजे दोरा, तरी फुलं गुंफायला पाहिजे. गुंफाय. ते यांची, आता मला कविता आहे, माझं पहिलं प्रेम आहे म्हणून, यांची शंकर वैद्यांची कविता आहे ना, की तू झेंडूची फुलं दोऱ्यामध्ये ओवत गेलीस आणि दोरा केशरी होत गेला, एवढंच मला तुझ्या आणि माझ्या संबंधात सांगायचं आहे. तशी निवेदकाची भूमिका असते. तर मी फक्त एवढं म्हटलं राहुल गांधींच्या संदर्भामध्ये, की राहुल गांधी हमेशा अपनी आलोचना के प्रति निरपेक्ष रहे हैं. क्या बात है, वाव. आणि मला दाद जी म्हणतात ना, राहुल गांधीचे पीए आले माझ्याकडे आणि ते मला म्हणाले की आपने जो बाकी पूरा परिचय लिखा है वो हमें दिखाइए. त्यांनी तो वाचला. आपने बहुत सुंदर. त्या दिवशी यशोमती ठाकूर आल्या. यशोमती ठाकूर 2दा येऊन मला म्हणाल्या की तुम्ही खूप सुंदर परिचय दिला. म्हटलं मी तुमच्याच गावची आहे. प्रणती शिंदे आल्या. प्रणती शिंदे 2दा येऊन मला म्हणाल्या की वसुंधरा तुम्ही खूप सुंदर निवेदन केलं. भाई जगताप आले. भाई जगतापांनी माझं खूप कौतुक केलं. तर नितीन गडकरी असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, शरद पवारांनी एकदा कौतुक केलं होतं एका अँकरिंग मध्ये कार्यक्रमामध्ये, प्रतिभाताईंनी कौतुक केलेलं आहे कार्यक्रमामध्ये, आणि हे काँग्रेसचे नेते. तर खूप एनरिचिंग अनुभव आहे आणि हे खूप वेगळे अनुभव आहे खरं म्हणजे, की निवेदकांबद्दल मुळामध्ये एक महत्वाचा रोल असतो. त्यांनी थोडा गडबड झाली की कार्यक्रम गडबडून जातो, प्रोटोकॉल चुकला कार्यक्रम विस्कळीत होऊन जातो. हे राजकीय व्यासपीठ, पाल्हाळ बोललं, अरे ते तर खूपच वाईट आहे. ते म्हणजे एकदा मला कोणीतरी म्हटलं होतं की काय हे हंगामा कर दिया बोले अँकर. मी तर असं एका ठिकाणी बघितलं की महत्वाची एक सभा होती आणि निवेदकांनी एक महत्वाचा वक्ता बोलून गेला, त्याच्यावर त्याची ती रिमार्क देत राहिला. मी म्हटलं बाबा तो जे बोलून गेला ते लोकांना कळलंय, तो नव्यानं काय त्याच्यात निरूपण करतोय. हे जे तारतम्य ठेवण्याचं भान आहे ते तर आहेच आहे, परंतु जेव्हा हे राजकीय व्यासपीठ आपण सोडलंय, आता समजा म्हणजे हे इतके झाले, आता तू जेव्हा सामाजिक सिनेसृष्टीसाठी काम केलं, कोणता अनुभव सांगते तुला की जो असा एकदम म्हणजे लोकांना तर आवडला? म्हणजे माधुरीची मुलाखत ही सगळ्यात लोकप्रिय मुलाखत आहे. काय अनुभव होता? माधुरी पहिले भेटली, तू तिची माहिती घेतली, किंवा माधुरी ची मुलाखत घेताना काय अनुभव आला?
आणि कुठं झालं कसं? ऍक्च्युली खूप एक्सटेम्पोर झाली मुलाखत. हं. प्रश्नांची माधुरी दीक्षित पुण्यात. पुण्यामध्ये हां. पंडित फार्म्सला सकाळचा स्वास्थ्य महोत्सव होता हं. आणि त्यामध्ये श्रीराम नेने, डॉक्टर आणि माधुरी दीक्षित या दोघांची मुलाखत होती. तर आधी काही प्रश्नांची वगैरे चर्चा केली नव्हती आणि त्यांनी सांगितलं होतं की गरज नाही. त्याच्यामुळे सगळी उत्स्फूर्त मुलाखत झाली. म्हणजे काही विषय ठरले नव्हते. नाही काही नाही. काही म्हणजे विचार तू. त्यांच्याशी चर्चा झाली नव्हती. काही विचार. आणि माधुरी दीक्षितनी पांढऱ्या शुभ्र रंगाचा ड्रेस घातला होता. पण माधुरी ही ना तशी फार घरगुती होमली व्यक्ती आहे. हो, गर्ल नेक्स्ट डोअर ज्याला आपण म्हणतो ना, तर अतिशय घरगुती आहे तशी. आणि असा आता खूप प्रसिद्धी असल्यामुळे ती काही अशी सगळी मिसळू शकत नाही. पण मला कुठेही असा ऍटिट्यूड किंवा अहंकार जाणवला नाही जाणवला माधुरी दीक्षित मध्ये. अगदीच म्हणजे काही विषयच नाहीये. आणि सगळ्या टिकमार्क्स आहे तिच्या प्रोफाईलमध्ये की करिअर, पैसा, प्रसिद्धी, लग्न, नवरा, मुलं, म्हणजे कुठेही. आणि तो नवरा सुद्धा FRCS इतका शिकलेला, इतका देखणा. तर तिची मुलाखत घेणं ही खूप मज्जा होती. आणि काही यांचे जे डॉक्टर नेने जे आहे तो खूप सबस्टन्स असलेला इंटेलिजंट माणूस आहे, अतिशय बुद्धिमान माणूस आहे, अतिशय बॅलन्स माणूस आहे आणि विचार करून प्रश्नांची उत्तरं देतो. तर खूप छान. म्हणजे एक प्रसंग असा की डॉक्टर नेने बोलत होते, माझा को-अँकर पण होता त्यावेळेला माझ्यासोबतचा. तर त्यांनी प्रश्न विचारला डॉक्टर नेनेंना की किती डिसिप्लिन लागतं तुम्हाला हे, कारण स्वास्थ्य विषय होता ना आणि त्यांचं चॅनल पण आहे. तर ते म्हणाले थोडंसं डिसिप्लिन तुम्हाला ठेवावं लागतं. त्यांना थोडं तितकं मराठी जमत नाही. आणि माधुरी जणू काही मी तिची अगदी जवळची मैत्रीण आहे असं माझ्याच कानाशी येऊन म्हणाली, थोडस खूप जास्त थोडस खूप जास्त डिसिप्लिन ठेवावं लागतं. आणि मला ते इतकं आवडलं खरं सांगू तुम्हाला, की तिला मी अशी आपलीशी वाटली असेल आणि तिने की मी असहमत आहे बाबा यांच्या मताशी, थोडस काय म्हणतात हे खूप जास्त डिसिप्लिन ठेवावं लागतं. त्या दोघा नवरा बायकोंमधला तो संवाद आहे आणि तो कुठेतरी ओपन झालाय, तर तो शेअर केलाय. पण छान कंपॅनियनशिप आहे. आणि अशी कंपॅनियनशिप मला रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची पण दिसली. त्यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे रितेश. स्वास्थ्यमध्ये आदल्या वर्षी रितेश जेनेलियाचा केला होता. दुसऱ्या ते तर खूप वेगळी पेअर आहे. वेगळी पेअर, महाराष्ट्रात खूप आवडलेली पेअर आहे. आणि खूप कसं वाटलं म्हणजे त्यांच्याशी बोलताना? अरे खूप छान आहे. म्हणजे मी तसं जनरली खरं सांगू का माधव दादा, मला सिने कलाकारांचे इंटरव्ह्यू घ्यायला आवडत नाही. माझा तो जॉनरही नाही. बऱ्यापैकी खोटं बोलतात ते सगळं. आणि म्हणजे असं ते इतकं असं कृत्रिम आहे आणि ते असं चकचकीत जग सगळं. मला मॉलमध्ये गेल्यावर थकल्यासारखं होतं ना, तसा तो विषय. तर मी खूप प्रेज्युडाईज होती आणि मला तेही कळलं की किती चुकीचं आहे आपण असं बायस्ड किंवा प्रेज्युडाईज राहणं. तर मी अशी अनुत्सुक होती रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची मुलाखत घ्यायला. म्हटलं हे बॉलिवूडचं कपल, हे काय खरं. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रितेश खूप जेन्युइन माणूस आहे आणि ही जेनेलिया पण. आणि त्यांचं इतकं लॉयल, इतकं कमिटेड, अंडरस्टँडिंग असलेलं कपल आहे. मला वाटतं 10-12 वर्ष त्यांची काहीतरी म्हणजे लग्नाच्या आधी त्यांचं रिलेशनशिपमध्ये होते, कोर्टशिप चालले आणि नंतर मग त्यांनी लग्न केलं. व्हेरी मॅच्युअर, खूप अंडरस्टँडिंग, कन्सिडरेशन. आणि रितेश तिला मराठीत जेव्हा तिच्याशी बोलत असेल जेनेलियाशी, तेव्हा तो अहो म्हणतो, तुम्ही म्हणतो तिला. विगन आहेत ते दोघंही, विगन डाएटचा प्रचार करतात. आणि रितेश मला खूप असा विचारी आणि हे वाटला, सबस्टन्स असलेला वाटला, जे मला अपेक्षित नव्हतं. त्यांची पण मुलाखत घेताना मला खूप मजा आली. नानाचा एक व्हिडिओ आहे जो खूप फेमस झालाय तुझ्या बाबतीत. तो किस्सा सांग. तो किस्सा असा आहे, ते म्हणतात डायरेक्ट वसू. तो किस्सा असा आहे, तुझ्या घरी गेली होती, तुझ्या फेसबुक पेजला आहे की त्यांच्याशी तुझा चांगला डायलॉग आहे. हो, ते सगळं खूप गमतीदारच झालं. काय झालं, मी शरद जोशींवर पुस्तक लिहिलं, शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा. त्या पुस्तकाबद्दल सांग आता बोलता बोलता, मला ते ऐकायचंय. तर ते पुस्तक राजहंस प्रकाशनाने काढलं आणि शरद जोशींच्या मृत्यूनंतर, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर आलेलं पहिलं पुस्तक आहे ते. आणि व्यक्तिचित्रण आहे, चरित्रात्मक पुस्तक आहे आणि शेतकरी संघटनेच्या पलीकडचे अज्ञात शरद जोशी तुम्हाला त्याच्यामध्ये सापडतील, दिसतील. ते पुस्तक नानांनी कौटुंबिक मजकूर त्याच्यामध्ये आहे. त्याच्या नवरा बायकोचा संवाद, ते विदेशात असतानाचे, आणि मुळात जोशी साहेब कुठं दुखवल्या गेले आयुष्यात आणि ते कसे थकले, आणि त्यांना आधाराची यात्रा, सगळा एकटेपणा. अद्भुत पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही, माझ्या दर्शकांना मी सांगेल की हे पुस्तक जरूर वाचा. म्हणजे एका शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता, खरं म्हणजे तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा नेता होता
आणि त्यांनी येऊन जे या शेतकऱ्यांसाठी लढाई केली, आपण त्यांना किती समजू शकलो माहित नाही. परंतु मला आठवतं की जेव्हा मी वर्तमानपत्र लिहायला लागलो होतो, अगदी वाचायला लागलो आणि लिहायला लागलो, त्याच काळात पानाच्या पानं पुरवण्याच्या शरद जोशींवर आणि लाखो शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवत आहे. हे सगळं त्यांनी वैभव दिलं. त्यांच्या जीवनात मात्र अनेक चढ-उतार आले. ते चढ-उतार फार सुंदर लिहिले आहेत, वाचले पाहिजे. सांग ना. हा, तर ते त्यांचा एकटेपणा, त्यांचा सगळंच म्हणजे लोनलीनेस शेवटच्या हा. काळामध्ये खूप होता. त्याच्यामध्ये माणूस आलाय, शरद जोशी माणूस म्हणून. आणि येस, हे त्यांचं मोठेपण आहे शरद जोशींचं, की माझ्यासारख्या, ते माझ्यापेक्षा 45 वर्षांनी मोठे, मोठे आहेत. म्हणजे आजोबाच माझे. आणि माझ्यासारख्या छोट्याशा मुलीसमोर ते वल्नरेबल झाले, हे त्यांचं मोठेपण आहे, त्यांचं श्रेय आहे ते. तर ते सगळं मला ते गेलं. मला कधी वाटलं नाही माधव दादा की मी आयुष्यामध्ये काही पुस्तक लिहेन किंवा काय. हो, तुझा तो पहिला प्रवास आहे. पहिलं पुस्तक आहे ते, पुस्तकातलं. 2 महिन्यात लिहिलंय. हो, रात्री 12 ते सकाळी 4 असं बसून लिहायची ते. आणि रात्री 12 ते सकाळी सकाळी 4. 4. काही मुलगी लहान होती, काही माहित नव्हतं की कोण छापणार आहे. लिहिलं, डायरेक्ट राजहंसला घेऊन गेले. म्हटलं हे लिहिलंय, तुम्ही छापाल का? पहिलंच. पहिले म्हटलं कोणतं बेस्ट प्रकाशन पाहू आपण. हा. राजहंस. माझगावकर सरांकडे गेले, हा. म्हटलं तुम्ही छापाल का? माझगावकर सर म्हणाले की तसं आम्हाला या विषयात रस नाही. म्हटलं का हो? ते म्हणे शरद जोशींवरचं पहिलं चरित्र आम्ही काढलेलं आहे, योद्धा शेतकरी. आणि मग माझगावकर सरांनी ते वाचलं. मी म्हटलं माझी एकच विनंती आहे सर तुम्हाला, आणि सर म्हणजे पितामह आहे प्रकाशन क्षेत्रामध्ये. माझगावकर सरांचं वय आता 80 असेल. करेक्ट. तर माझगावकर सरांना 80चे वर असेल. मी भेटली आणि मग त्यांना म्हटलं सर तुम्हाला लायकीचं वाटलं हे छापण्याच्या, तर तुम्ही हे विचार करू शकता. फक्त नाही वाटत असेल तर मला नाही लवकर स्पष्ट सांगा. कळवा, हा मी दुसरीकडे जाईन. त्यांचा 5व्या-6व्या दिवशी मला फोन आला की वसुंधरा आपण हे पुस्तक छापतो आहे, तू म्हणशील त्या वेळामध्ये मी देईल, तुझी शैली उत्तम आहे, आणि मुख्य म्हणजे तू या पुस्तकात कुठेही आरती संग्रह होऊ दे. हा, हे कोट तुझा आलेला आहे की पुस्तकाचं व्यक्तिचित्र लिहिताना जो सगळ्यात मोठा धोका आहे तो आरती करणे आणि त्यांची दुसरी बाजूनं छापणे. हो, तू बऱ्याच ठिकाणी त्यांच्या जागा दाखवून हो, हो. दिल्या. हे इथं तुम्ही चुकलात चुकला. किंवा इथं तुमच्या जागा, इथं तुम्ही कमी पडलात, हे दाखवण्याचं धैर्य लेखकाला दाखवावं लागतं, कारण समर्थक दुखवतात. नाही, मी त्यांनाही बोलली होती, माझं आणि त्यांचं भांडण झालं होतं शरद जोशींचं. ते त्या पुस्तकामध्ये जो किस्सा आहे, पण आता सांगते या निमित्ताने. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, शिकत होती, आणि मला एकदा त्यांचा फोन आला. म्हणे तू आणि आल्हाद, माझा मोठा भाऊ, तुम्ही या भेटायला मला नागपूरला. तर तेव्हा म्हणजे कुठे काय कारबीर, उन्हाळ्याचे दिवस, मे महिन्यामध्ये आम्ही बसनी गेलो नागपूरला. आणि बसनी गेलो, एवढं ऊन सगळं, आणि ते माहिती नाही काय, म्हणजे ते गडबडीत होते किंवा कुठल्या व्हीम मध्ये होते. आम्ही बसलो तिथे, ते आले, त्यांनी बघितलं आणि ते निघून गेले. मग म्हटलं अरे यार, आपण एवढ्या दुरून आलो, बसलो आणि हे निघून गेले. बरं, आपल्याला यांच्याकडून, मी काही शेतकरी संघटनेची कार्यकर्ती नव्हती, बरोबर. मला कुठलं पद नको होतं, मला कुठलं काहीच, मला लाभ कुठलाही नको होता त्यांच्याकडून. त्यांचंच काहीतरी काम करायचं होतं आपल्याला. हा, म्हणजे, आणि तेही अगदी निस्वार्थ. मग आम्ही परत आलो 2 जण. मग त्यांना मला खूप राग आला त्यावेळेला. मग मला त्यांचा फोन, त्यांनाही लक्षात आलं हिला आपलं चुकलंय, हिला राग आला. मग त्यांचे फोन यायचे, आणि मी आईला सांगितलं की मी बोलणारच नाही काका, मी काका म्हणायचे त्यांना. मग एकदा त्यांनी, आई म्हणे अगं काका म्हणतात की तुझ्याशी बोलायचंय. मग मी म्हटलं काका, त्या दिवशी आम्ही उन्हात आलो एवढं, तुम्ही आमच्याशी न बोलता, आम्हाला तुम्ही खूप वेळ द्यावा ही अपेक्षा नव्हती, पण निदान 5 मिनिट बोलले असते, आणि आम्हाला तुमच्याकडून काहीच नको आहे, आम्हाला कुठलीच अपेक्षा नाहीये. तर म्हटलं मी सगळं काही सहन करू शकते, पण म्हटलं मला आत्मसन्मानाला धक्का लागलेला मी सहन करू शकत क्या नाही. बात आहे. म्हटलं सब, म्हणजे मनात म्हटलं की सब है गवारा हमको मगर तौहीने जज्बात क्या रही. बात आहे. म्हणून मी आत्मसन्मानाला धक्का, माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की बेटा तू तुझी ग्रेस आणि डिग्निटी कधी सोडू नको, करेक्ट. त्याच्याशी तडजोड करून आपल्याला काहीही प्राप्त करण्यासारखं करेक्ट नाही. करेक्ट. मग त्यांनी मला ते सोडून बाकी सगळे मिळालं काय कामाचं आहे. आणि त्यांनी मला सॉरी म्हटलं. हो. हा, मी जस्ट 18 वर्षांची होते तेव्हा, आणि म्हणे तुम्ही दोघांनाही मी सॉरी म्हणतो, तुला नाल्हादला, आता मागचं सगळं विसरून जा, कोरी पाटी कर, आपण परत भेटू. मग आम्ही बडनेरा रेल्वे स्टेशनला अनेकदा भेटायला जायचो अच्छा, त्यांना. अच्छा, पण हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. माणूसच उंच होता ना. उंच म्हणजे उत्तुंग माणूस होता, अगदी काही हिमालय एवढा माणूस होता. येस. आणि मग त्यांच्या सगळ्याच गोष्टी हिमालय एवढ्या असतात. मग तो नानांनी ते शेतकऱ्यांचं काम नानांनी ते सुरू केलं. वाचलं, हा, आणि मग ते म्हणाले मला असं ना. फोन आला. हा, नाना की- पाटेकरांचा. हा, स्वतःहून फोन आला की मी तुझं पुस्तक वाचलं आणि मला ते पुस्तक आवडलं. आणि मग त्यांनी बऱ्याच वेळा आम्ही त्या पुस्तकाविषयी बोललो.
मग नंतर मग ते म्हणाले त्यांनी मला मुलीला सगळ्या म्हणजे नवऱ्याला आम्हाला घरी बोलवलं. मग घरी गेलो होतो आम्ही त्यांच्या. मुलगी खूप आवडते माझी त्यांना. रेवावर त्यांचा खूप जीव आहे, प्रेम आहे. मग त्याच्यानंतर एका आमच्या कार्यक्रमामध्ये त्या इव्हेंट मॅनेजर, त्याला काही माहिती नाही नाना मला ओळखतात, तर मला बोलवलं. वर्ड ऑफ माउथनीच असं झालं असेल. नानांनाही माहिती नाही मी अँकरिंगला आहे. मी नानांना सांगितलं नाही, कारण जनरली असं स्वतःहून फोन करावं सांगावं असा माझा स्वभाव नाहीये. बरोबर आहे. मग मी नानांना जेव्हा दिसले मी नामच्या त्या कार्यक्रमात, त्यांना म्हणे अगं तू आहेस. मी म्हटलं हो मी आहे. मग ते मकरंद नासपुरेला म्हणाले की आता आपल्याला काही चिंतेचं काही कारण नाहीये, ती काही अनावश्यक बोलणार नाही. ही भीती असतेच. दहशत झालेली आहे निवेदकांची. मग त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम झाला आणि नाना जेव्हा शेवटचं बोलायला उभे राहतात, मी आपले माझ्याजवळ ते काय माहिती योगायोगाने कॉपी होती की तर नाना म्हणाले, एकदम बोलायला लागले की वसुंधराला तुम्ही फक्त कॉम्पेअर समजू नका बरं, ही काही निवेदक नाहीये केवळ. या मुलींनी शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचं हे पुस्तक लिहिलंय, अतिशय उत्तम लिहिलेलं आहे. आणि मला तिच्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे, ती फार जे करते ते फार आतून आल्याशिवाय करत नाही, मनापासून करते. मला असं वाटलं ही खूप मोठी दाद आहे आणि अनएक्सपेक्टेड. बिलकुल. म्हणजे नाना काही दाखवले भरपूर. हो हो. आणि मला वाटत नाही म्हणजे नाना अशी सहजासहजी म्हणजे एकदम असं कौतुक करणार आहे, त्यांना खरंच मनाला काही वाटलं तर ते कौतुक करते. तर मला तो माझ्यासाठी एवढा क्षण असा होता ना, मला सुचतच नव्हतं. आणि लोकांना त्यांनी ते पुस्तक पण दाखवलं सगळ्या, की हे पुस्तक आहे. म्हणजे एका व्यक्तीमध्ये खूप पैलू असतात आणि हे महाराष्ट्राचं वैभवही आहे. आचार्य अत्रे नाटककार होते, संपादक होते, सिनेमा निर्माते होते, राजकीय नेते होते, सभागृहात बसणारे नेते होते आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. जसं पुलंचं आहे. पुण्यातल्या लोकांमध्ये असतं असं, पण आपण तर मातीतले मराठी आहोत आणि आपल्या इथे खूप बहुरंगी लोक आहेत. वसुंधराचा एक खूप प्रवास मला खूप भावला आणि खूप जास्त भावला आहे. तो म्हणजे तिच्यातला लेखक. आता अलीकडे तिचं एक पुस्तक आलं आहे, चितळे मिठाई विकतात. वसुंधरा गोड बोलते, परंतु ती गोड बोलताना तिचा पाठीचा कणा ताठ आहे, स्वाभिमान अगदी उंचावर आहे आणि शब्दाची हेराफेरी तिला चालत नाही. वसुंधरा, तू चितळेंवर पुस्तक लिहिलं. चितळेंच्या पुस्तकाची निर्मिती त्या अगदी मिठाई एवढीच कठीण आहे. त्याचा ब्रँड बनलाय, तुझं पुस्तक ब्रँड आहे. तिचं पुस्तक सध्या महाराष्ट्रातलं सर्वात चालतं पुस्तक आहे. ज्यांनी वाचलं नाही त्यांनी एक व्यक्तिरेखा म्हणून तर जरूर वाचा, पण ज्यांना उद्योग करायचा आहे, मराठी माणूस कसा उद्योग मराठी माणसा उद्योग काय आहे, तर आपला तर मराठी माणसा उद्योग गप्पा मारणे जो आम्ही करत आहोत, परंतु त्या मराठी माणसाने कसा झेंडा फडकवला आपल्या उद्योगात, सगळं अतिशय सुरेख लिहिलंय. मला त्या पुस्तकाची निर्मिती, त्याची एकंदर रचना ऐकून घ्यायची. काही खूप असतात ना, की एका गोष्टीतून अशी साखळी घडते. जसं शरद जोशींचं पुस्तक अचानक झालं, काही ध्यानी मनी नव्हतं. म्हणजे असं म्हणतात, पण खूप ऊर्जा होती, डेस्टिन्ड होतं. त्या पुस्तकाने खूप दिलं. ते पुस्तकच चितळ्यांनी वाचलं. असं झालं. आणि मग सकाळ आणि चितळे दोघांकडून एक नाव फायनल झालं की ईला विचारावं. आणि मग ते माझ्याकडे काम आलं. त्यांनी मला विचारणा केली सकाळने की तुम्ही लिहाल का. तर मी म्हटलं बाबा, चितळे 4थ्या जनरेशन पर्यंत आज इतका उद्योग वाढलेला आहे. आणि या कुटुंबाची एकजूट, की मराठी माणूस एकत्र राहत नाही, कुटुंब म्हणून व्यवसाय करता येत नाही, हे जे मिथ आहे, हे यांनी मारवाडी, गुजराती, सिंधी हे कुटुंबाचा व्यवसाय असतो, पण हे मिथ चितळेंनी तोडलेलं आहे. तर म्हटलं आपण हे लिहायला पाहिजे. आणि मग मी निर्णय घेतला. माझ्यासाठी ती मोठी संधी होती. आणि नंतर मला असं वाटलं की हे आपलं परत एकदा भाग्य होतं, कारण काकासाहेब चितळे ज्यांच्यावर मी हे बायोग्राफी लिहिली, त्यांचं उद्योजक म्हणून तर काम मोठं आहेच. म्हणजे उद्योग म्हणून हा प्रवास येतो त्याच्यामध्ये, पण ते माणूस म्हणून खूप मोठे होते. म्हणजे माझा तो नारायण चितळे, नारायण फाउंडर, हो फाउंडर, म्हणजे त्यांचे मेन वडील आणि मग काकासाहेब, नानासाहेब त्यांनी मोठं केलं. तर ते जे मला नारायणमूर्तींचा तो शब्द खूप आवडतो, तो म्हणजे की कॅपिटलिझम कॅन बी कम्पॅशनेट, की भांडवलशाही किंवा भांडवलवाद हाही करुणामय असू शकतो. तर ते या पुस्तकातून कळतं. त्यांनी इतकी चॅरिटी केलेली आहे काकासाहेब चितळे आणि ओव्हरऑल चितळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने, ते लोकांना माहिती नाही. आणि ते काम या पुस्तकातून सगळं समोर आलेलं आहे. त्यांचं, चितळेंचं मी तुम्हाला सांगते, अगदी मराठी माणसाला नव्हे महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं काम आहे, की डेअरी क्षेत्रातलं जगभरातलं सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान हे पहिल्यांदा ज्याला म्हणता येईल जगातून भारतात
महाराष्ट्रात भिलवडीमध्ये येतं. हा तो भिलवडीचा संदर्भ आहे. अमूलमध्ये पण नंतर येतं गुजरातच्या. महाराष्ट्रात भिलवडीमध्ये मग ते आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असो, दूध पाकिटामध्ये टाकून ते पॅक करून ते विकणं असो, म्हणजे मिल्कची ती पॅकिंगची मशीन, हे सगळं, किंवा व्हेटरनरी डॉक्टरांसाठी ऍप असो, हे सगळं तंत्रज्ञान तू चितळ्यांकडे त्या आहे. भिलवडीला जाऊन राहिली? भिलवडीला 2 महिने तो राहिले प्रवास मी. मोठा कठीण आहे तुझा. 2 महिने राहिले मी ऑलमोस्ट. आणि मी त्या म्हशीच्या गोठ्यामध्ये रोज जात होती. मशीनवर मी आता पुस्तक लिहू शकते. काय गोष्ट आणि इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी मला म्हशींच्या समजल्या आहे की म्हशीला बॉयफ्रेंड असतो हो आणि तिला त्या बॉयफ्रेंड सोबत फिरायचं असतं. हो हा, आणि मग तिला तिचंही पण मनस्थिती खूप छान सुधारते. म्हणजे ज्यांना बॉयफ्रेंड आहे ते आता म्हशींच्या गटात जातात. म्हशीलाही बॉयफ्रेंड असतो आणि असं विधान करू आपण. बॉयफ्रेंड असतो हा. आणि म्हशींचे मूड सुधारतात, म्हणजे त्यांच्या याच्यात जर रेड, म्हणजे अशा हा. खूप वेगळ्या गोष्टी त्याच्यात अर्थात. प्राण्यांच्या कळल्या. हम्म. विमा क्षेत्रामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे चितळ्यांनी, जनावरांचा विमा, हम्म. त्याबद्दल खूप माहिती त्या पुस्तकातून तुम्हाला मिळते. तर ओव्हरऑल ज्याला डेअरीमध्ये तू 200 लोकांचे इंटरव्ह्यू केले? जास्त, हा. 400 पेक्षा जास्त इंटरव्ह्यू केले. शेतकरी, व्हेटरनरी म्हणजे जनावरांचे डॉक्टर्स, उद्योजक, राजकीय नेते, चितळ्यांच्याकडे काम करणारे कामगार, अगदी चितळ्यांचा शेफचा सुद्धा इंटरव्ह्यू केला मी. आणि इंटरव्ह्यू नाही केले, म्हणजे ते जाणून घेतलं नाही, असंच, म्हणजे कारण बरेचदा कसं होतं ना की शेफ आहे, त्याला मी इंटरव्ह्यूला बसवलं तर तो उत्तरच देणार नाही, तो बुजल्यासारखा. त्याच्या मागे मागे फिरत राहिली. नाही, मग मी सकाळी काय करायची, त्यांच्या गेस्ट हाऊसवर उतरले ना, मग खूप दिवस त्याची माझी, पहिले मी म्हटले याचं सगळ्यात शेवटी, मग त्याची ओळख खूप झाल्यावर मग शेवटी एक दिवस बोलायला लागेल. मग म्हटलं अब काय म्हणजे तुम भी खुल जाओगे 2-4 मुलाकातों में. तर म्हटलं आता हा खुलेल बा. मग एक दिवस पोहे खाता खाता, काय अभय दादा, काय मग काकांना आठवतात का, आठवण येते काकांची तुम्हाला? काकासाहेब जाऊन किती वर्ष झाले होते? 2020 ला गेले आणि मी हे 24 ला हे केलं. बऱ्यापैकी ताज्या आठवणी होत्या. आठवतात का काका, मग काकांचं काय, असं करत गोष्टींच्या स्वरूपात ते काढून घ्यावं लागतं. आणि माणसं मशीन नाही ना की तुम्ही म्हंटल बटन दाबलं की चला बहुत पहले से उन कदमों की आहट जाने, ही गझल वाजायला लागेल. माणसांशी तुम्ही डील करत असताना तुम्हाला भावना खूप त्यांच्या समजून घ्याव्या लागतात, पेशन्स ठेवावा लागतो, वेळ द्यावा लागतो आणि खूप एम्पथी ठेवावी लागते. आणि तुमच्यात खरेपणा असायला पाहिजे, तेव्हा लोक बोलतात मग तुमच्याशी. मला वसुंधराशी खूप गप्पा मारायच्या आहे, खरं म्हणजे तुम्हालाही मारायच्या मला माहित आहे. पण वसुंधरातला एक असा मुद्दा आहे की जो आता शेवटी टप्प्यावर सांगू इच्छितो. वसुंधरा आणि गझल, वसुंधरा आणि शेर व शायरी, तिचं एक पुस्तक येते आहे. त्या पुस्तकावर तर ती आता पुस्तक आल्यानंतर मी तिला पुन्हा बोलवणार आहे. जाता जाता थोडस गझलवर काहीतरी होऊन जाऊ दे. गझल ही तुझा खूप म्हणजे तुझे शायर एवढे लोकांना तू आहे ना वेडं केलाय सध्या तुझ्या फेसबुक वॉलवरून, की आम्ही त्या शायरच्या मागे कधी लागलो नसतो, पण तू त्यांना असं सोडून दिलं आमच्याकडे की यांना बघा यांना बघा. अरे शायरी म्हणण्यावेळी उर्दू गझल जी आहे, म्हणजे त्याचा मूळ उच्चार गझल आहे. गझल आहे, गझल ज नाही आहे, तो ज आहे. ज आणि त्याच्या खाली ग आणि ज खाली एक छोटासा नुकता आहे, पॉइंट, त्याला नुकता म्हणतात. तर तो उच्चार होतो गझल. गझल. तर ती आपण मराठीत गझल म्हणतो आता, ते म्हणून मी तोच म्हणते आता. पण गझल ही माझ्या आत्म्याचा विषय आहे आणि मी वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून गझल ऐकत मोठी झाले, कारण वडील गझल ऐकायचे. म्हणजे गझलेचा मी जर आम्हाला आठवत नाही सांगितला का किस्सा, पण तो इतका गमतीदार किस्सा आहे की माझ्या वडिलांचा एक मित्र आणि मामांचा, ते खूप दारू प्यायचे. आणि माझे वडील आणि मामा त्यांना काउन्सिलिंग करत होते की बाबा तुम्ही दारू सोडा. आता मी आडनाव नाही सांगत त्यांचं. आणि माझं वय वर्ष 7. अच्छा. वय वर्ष 7. आणि मी अचानक गेले आणि आमच्या घरात गझलांमध्ये दारू खूपच असते ना. दारूवर तो शायर हा शायर प्रेमभंगाच्या दुःखात बुडालेला दारू पितोय. मी म्हटलं बाबांना जाऊन, बाबा, तर म्हणे काय, म्हटलं काकांचं असं आहे. तर म्हणे काय आहे, सबको मालूम है मैं शराबी नहीं, फिर भी कोई पिलाए तो मैं क्या करूं. सो मी त्यांच्या व्यसनाचं जस्टिफिकेशन, मी त्यांची बाजू मांडली, पण आमच्या वडिलांना ते तोंडात मारल्यासारखं झालं.
सो मला गझल खूप आवडते आणि मला ती यासाठी आवडते की माणसाच्या ज्या काही इमोशन्स आहेत, ज्या काही भावना आहे, हम्म. त्या भावना कमीत कमी शब्दामध्ये 2 ओळीमध्ये पकडण्याचं सामर्थ्य मला तरी दुसऱ्या भाषेमध्ये दिसलं नाही, जे गझल या प्रकारामध्ये आहे. इतक्या छोट्या छोट्या भावना आहे. म्हणजे एक शेर असा आहे, त्याच्यावर आता मी पुढच्या याच्यात माझ्या फेसबुकवर लिहिणार आहे त्या शेरवर, पण आता तो ऐकवते की एखादा माणूस तुम्हाला जवळ येऊ देतो, तुमच्या जवळ म्हणजे मनात प्रवेश घेऊ देतो, तर त्याच्यासाठी एक शब्द येतो त्या शेरमध्ये, रसाई. रसाई म्हणजे जवळ येऊ देणे, प्रवेश तो देणे, परवानगी देत तुम्हाला. परवा म्हणजे मनाच्या जवळ येण्याची परवानगी. व्हल्नरेबल होतो. हा. आणि शेरची नाजूकता ऐका तुम्ही, क्या बात आहे. वाह. शेरचा तरलपणा तुम्ही त्यातला बघा की कभी कभी हम्म. वो इतनी रसाई देता है, क्या बात आहे. वाह. कभी कभी वो इतनी रसाई देता है इतनी. की सोचता है तो मुझको सुनाई देता है. क्या बात आहे. वाह. ही जी नाजूकी आहे, म्हणजे इतकं नाजूक किंवा भावना ज्या पकडणं आहे, जसं त्या फहमी बदायुनी साहेबांचा शेर आहे की तुमने नाराज होना छोड़ दिया, हम्म. इतनी नाराजगी भी ठीक नहीं. अशा वेगवेगळ्या इमोशन्स शायरीमध्ये इतक्या पकडलेल्या आहे ना की कहते हो कि गम से परेशान हुए जाते हैं, क्या बात आहे. कहते हो कि गम से परेशान हुए जाते हैं, ये नहीं कहते कि इंसान हुए जाते हैं. क्या म्हणजे बात आहे. दुःखाने माणूस हा अधिक इव्हॉल्व्ड होतो, हम्म. दुःखाने माणूस हा अधिक माणूस होतो. तर हे जे काही त्या शायरीत आहे ना, ते मॅडनिंग आहे असं मला वाटतं. आणि मला ती एकच गोष्ट अशी, मी म्हटलं ना माधव दादा की मला लगेच खूप कंटाळा येतो, मी सोडून देते 4-4, 5-5 वर्षानंतर सतत बदलवत राहते. त्यामुळे मला हे माहिती नाही की मी प्रोटोकॉल अँकर म्हणून किती काळ किती काळ काम काम करेन. करशील आणि नवीन क्षेत्र कसं हा. घेशील. पण मला गझल ही गोष्ट अशी आहे की वयाच्या 3ऱ्या वर्षापासून आजच्यापर्यंत मला त्यांनी हुक करून ठेवला. त्याचा तुझ्या मला आवडत्या शायरची एक अशी छानशी गझल, मुखडा काहीतरी ऐकव म्हणजे आपण इथं थांबूया. माझा आवाज तर नाही चांगला, म्हणजे मी या. गात नाही, भाऊ गातो तुझा. भाऊ गातो माझा. हा. पण अहमद फराज खूप म्हणजे अहमद फराज आणि निदा फजली हे दोघही निदा शायर फजली. माझे खूप आवडते तू आहेत. निदावर आता लिहिलंही आहे. निदानवर लिहिलं, निदानवर माझ्या भावाचा गझल अल्बम पण आलेला आहे आणि त्यांच्यावर एक कार्यक्रम करायचे आमच्या डोक्यात आहे की ज्याचं निवेदन मी करेन. हम्म. तर मी निदानचेच 2 शेर बिलकुल ऐकवते. बिलकुल. निदा हे व्यवस्थेला प्रश्न विचारणारे शायर होते करेक्ट. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की शायर असतील, कवी असतील, साहित्यिक असतील, त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे, त्यांचं ते कर्तव्य आहे. तर त्यांच्या शायरीमध्ये, त्यांच्या एका शेरमध्ये, एक रस्त्यावर राहणारा गरीब कफल्लक मुलगा तो थेट अल्लाहला प्रश्न विचारतो आणि तो असं म्हणतो, म्हणजे किती रिबेलियस आहे पहा, की बच्चा बोला देखकर मस्जिद आलिशान, बच्चा बोला देखकर मस्जिद आलिशान. वाह. बच्चा बोला देखकर मस्जिद आलिशान, अल्लाह तेरे एक को इतना बड़ा मकान. आह, क्या म्हणजे बात हा है. प्रश्न आला की मला राहायला घर नाही, तुला एवढी मोठी मस्जिद, काय- अल्लाह. क्या बात आहे. तर हे निदा होते. आणि दुसरा त्यांचा एक शेर असा आहे की जो मला खूप आवडतो आणि खूप कार्यक्रमामध्ये मी त्या शेरचा उल्लेख करते आणि मला असं वाटतं तो हे आहे, म्हणजे काय सार आहे की घर से मस्जिद है बहुत दूर, दूर. चलो यूं कर ले. आहा. घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. क्या बात आहे. एका लहान रडणाऱ्या मुलाला हसवणं याच्यापेक्षा परमेश्वराची, अल्लाची इबादत, प्रार्थना दुसरी कोणती असू शकते. क्या बात आहे. तर खरं म्हणजे आम्हाला थांबायचं नाहीये, आता जायचं आहे पुढे, पण एक थोडा ब्रेक तर घेतलाच पाहिजे. या मुलाखतीचा हा एक ब्रेक आहे. तिचं पुस्तक आलं नवीन वसुंधराचं की मी पुन्हा तुम्हाला पुस्तकासहित घेऊन येईल आणि फक्त गझलवर एक शो करू. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला, ही मुलाखत कशी वाटली, ह्या गप्पा कशा वाटल्या, कमेंट्सवर कळवा. तुम्हाला वसुंधराशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझ्याशी करा. मी तिला डायरेक्ट तिचा फोन नंबर मी आणि तुम्हाला देईल. फेसबुकला लेख वाचा म्हणा. हा, फेसबुकला लेख वाचा, तिला फॉलो करा. ती इन्स्टावरही आहे आणि वेबसाईट पण आहे. वेबसाईट पण आहे. आणि वसुंधरा बद्दल जे नवोदित आहे त्यांनी तर जरूर तिला भेटलं पाहिजे, तिच्याशी बोललं पाहिजे. ती अमरावतीकर आहे आणि पुण्यात राहते, परंतु ती पुन्हा पुन्हा अमरावतीत येईल तुमच्यासाठी. आज ती आली होती. डीएनए विदर्भाचा आहे माधव दादा. डीएनए विदर्भाचा आहे. आवाज खमक आहे. आवाज खमकाय, पुणेकर आवाज झाला नाही अजून. खनक आवाजामध्ये. आणि तुमचे आभार. आणि मला गप्पा मारायला, गोष्टी करायला खूप आवडतात. गोष्टी Yes. म्हणजे मी असं ठरवलं होतं की आपल्या घराचं नाव गोष्टी वेल्हाळ द्यायचं.
क्या बात आहे. घराचं नावच गोष्टी गोष्टी बोलल्या. विल्हाळ द्यायचं. मला माणसांशी तर तुम्ही मला बोलायला बोलवलं हां. याबद्दल मी खरंच आभार मानते. वसुंधरा एक घर आहे आणि ती आपल्या मनात घर करून गेली आहे. इथे थांबतोय आपण, पण पुन्हा एकदा खूप सुंदर असा गझलचा कार्यक्रम घेऊन आपण येऊ. गझलांवरच बोलू. तुम्ही जरूर कळवा, कमेंट्स करा आणि कमेंट्स करताना तुम्हाला थेट संपर्कासाठी काही माहिती हवी असेल तर मला विचारा. मी नक्की सांगेन. नाही तर वेबसाईटवर भेटा, ती तुम्हाला रिप्लाय करेल. थँक यू.